राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आज जाहीर होणार। एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। एकनाथ खडसेंचा 8 किंवा 9 तारखेला पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे भाजप प्रवेश करणार नाहीत, रोहिणी खडसेंकडून जाहीर। एकनाथ खडसे शरद पवारांना सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत, खासदार संजय राऊत यांना विश्वास। जर ते गेले तर ते त्यांचे दुर्दैव, राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात बोलणं झालं नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर खडसेंच्या प्रकृतीसंदर्भात मुलीसोबत चर्चा झाल्याची सुळेंची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेची वर्षा निवासस्थानी बैठक, मित्रपक्षांसोबत समन्वय ठेवूनच काम करायचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। थोड्या कुरघोडी असतात, मात्र मित्रपक्षांशी चर्चा करून मागण्यांवरती तोडगा निघेल, मुख्यमंत्र्यांचं मंत्री आणि आमदारांना आश्वासन, शिरसाटांची माहिती। राज्यातला काँग्रेसचा मोठा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात, त्या नेत्यासोबत शिवसेनेच्या बैठकीमध्ये चर्चा। बबनराव घोलप यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, लोकसभेच्या आधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का। नाशिक लोकसभेची जागा परंपरेनं शिवसेनेचीच, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांनीही नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरलाय, गोडसेंची माहिती। बच्चू कडू अकोला लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता। आज अकोल्यामध्ये प्रहारचा जिल्हा मेळावा, बच्चू कडू वेगळा निर्णय घेणार असल्याची ही चर्चा। वंचित बहुजन आघाडीचा रामटेक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं पत्र वंचितकडून जारी। वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरे यांनी घेतली आमदार अमोल मिटकरी यांची भेट, अकोल्यामधील निवासस्थानी दोघांमध्येही चर्चा। पुरंदरमध्ये 10 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेचं आयोजन, सभेच्या नियोजनासाठी विजय शिवतारेंनी आज बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक। मुंबईच्या झोपडपट्टीधारकांना मुंबईच्या बाहेर टाकण्याचं भाजपचं षडयंत्र, आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती आरोप। तर झोपडपट्टीधारकांची जागा अदानींना देण्याचा भाजपचा डाव, आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती हल्लाबोल। आदित्य ठाकरे एका महिलेचा छळ काढणाऱ्या शाखा प्रमुखाला भेटतात, आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप। आदित्य ठाकरेंनी भेट घेतलेल्या शाखा प्रमुख अमोल संसारे यांच्यावरती एका महिलेचा छळ काढण्याचा आरोप। कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करणं ही औपचारिकता होती, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया। श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मानले आभार। तर आमदार गणपत गायकवाड यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, दीपेश म्हात्रे यांची मागणी। ठाण्यामध्ये राजन विचारे, वैशाली दरेकर, वरुण सरदेसाई आणि जितेंद्र आव्हाड यांची चर्चा। महायुतीकडून कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक। इंडिया आघाडीमध्ये माझा आणि उद्धव ठाकरे यांचा फार मोठा वाटा, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जास्त जागा जिंकू, पवारांना विश्वास। विरोधकांना फक्त शरद पवारांना संपवायचं आहे, त्यांना विकास काम करायचं नाही, खासदार सुप्रिया सुळे यांचा चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत निशाणा। आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। ओबीसी समाजाचं कोणतेही नुकसान होऊ नये ही छगन भुजबळ यांची भूमिका, नाशिक उमेदवारीवरून प्रफुल्ल पटेल यांच्याकडून छगन भुजबळ यांची पाठराखण। महायुतीमध्ये सर्व मित्रपक्षांना आम्ही साथ देणार, हर्षवर्धन पाटील यांच्या इशाऱ्यानंतर अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्येही खतखत, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भिवंडीची जागा शिवसेनेला देण्याची मागणी। तर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना सहकार्य न करण्याचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय।
भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज, तर भिवंडीवरून टोकाची भूमिका घेणार काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करू, तर ही लोकशाही आहे, त्यांच्या मागणीचं स्वागत आहे। भिवंडी मतदारसंघामधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवरती भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया। सांगली ही कुणाचीही मक्तेदारी नाही, घर आणि संस्था टिकल्या पाहिजेत ही काहींची भूमिका होती, त्यामुळे सामान्य माणसाला संधी मिळाली नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। धाडस असेल तर संजय राऊतांनी नाव घेऊन बोलावं, आम्ही खूप संयमाने बोलत आहोत, पण संयमाची परीक्षा बघू नका, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी संजय राऊतांना ठणकावलं। संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये फोनवरून चर्चा, तर संजय राऊतांकडून पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। व्यक्तिगत आरोप करणं चुकीचं, सांगलीचा विषय आम्ही हायकमांडच्या समोर ठेवणार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची संजय राऊतांच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया। संजय राऊत यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावरती केलेल्या टीकेचा काँग्रेसकडून निषेध, राऊतांचं वक्तव्य काँग्रेसप्रेमी खपवून घेणार नाहीत, काँग्रेसचा इशारा। शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो याची महायुतीमध्ये अडचण होती, मात्र आता महाविकास आघाडीमध्येही अडचण वाटू लागलेली आहे, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत। सांगलीमध्ये शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार संजय राऊतांची भेट, आजपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये उतरण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी घेतली खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटलांची भेट, राऊतांनी घेतलं जी.डी. बापू लाड यांच्या समाधीचं दर्शन। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि एमआयएमच्या नेत्यांमध्ये सोलापूरमध्ये पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा, तर रमेश कदम यांना एमआयएमकडून सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। मंत्री गिरीश महाजन आज हिंगोलीच्या दौऱ्यावर, हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या रामदास पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मंत्री महाजन हिंगोलीला जाणार। धाराशिवच्या जागेवरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांना तिकीट दिल्यानं तानाजी सावंत समर्थकांचे सामूहिक राजीनामे। राजकारण म्हणजे पैसा कमवण्याचा धंदा, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचा राजकारण्यांवरती जळजळीत वार, विकासासाठी सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्या, गडकरींचं आवाहन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ, तर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मराठीतून घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाला टोला, इतक्या दिल्लीवारे केल्या परंतु 5 जागा मिळाल्या, त्यातल्या 2 जागा घरातील उमेदवारांना, 2 आयात उमेदवारांना, तर 1 प्रदेश अध्यक्षांना, कोल्हेंचा वार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस, काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या घरामध्येच ते पाय घसरून पडले होते आणि त्यानंतर त्यांना मोठी दुखापत झाली होती। चंद्रपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक दिवाकर निकुरे यांचा अजित पवार पक्षामध्ये प्रवेश, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला पुन्हा एकदा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उपस्थिती। ईव्हीएम मशीन 100% सुरक्षित, त्यामध्ये छेडछाड करणं अशक्य, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी एबीपी माझावरती दिली प्रतिक्रिया। वाशी टोल नाक्यावरती दुहेरी टोल आकारत जात असल्यानं मनसे आक्रमक, फास्टॅग तांत्रिक अडचणीमुळे स्कॅन होत नाही हे कारण देत टोल कर्मचाऱ्यांकडून रोख रकमेची मागणी, तर काही वेळानं फास्टॅग मधूनही पैसे कट झाल्याचा मनसेचा आरोप। रायगडच्या अलिबागमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या इफ्तार पार्टीचं आयोजन, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची विशेष उपस्थिती। अवघ्या 10 रुपयात आरोग्य सेवा देणाऱ्या मुंबईच्या कुर्ल्यातील मा शिला क्लिनिकला डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची भेट, अवघ्या 10 रुपयात सेवा देणं हे उल्लेखनीय कार्य, प्रकाश आमटेंकडून कौतुक। राज्यातल्या भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड
या मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक, पुरुष मतदारांहून महिला मतदारांची संख्या जास्त। नागपूर लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जनजागृती मोहिमेमध्ये सर्वच वयोगटातील मतदार सहभागी। चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करा, विद्यार्थ्यांकडून जनजागृती। तर 19 एप्रिलला चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान। ठाण्यामध्ये चित्रकार विजयराज बोधनकार यांनी रांगोळीमधून साकारलं रामायण। नववर्षाचं स्वागत यात्रेच्या निमित्तानं ठाण्यामध्ये रांगोळी प्रदर्शन। वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला यंदाचा विक्रमी दर। प्रति क्विंटल तुरीला 12,000 रुपयांचा दर, तुरीची मोठी आवक। बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची वॉल तुटली। 4 तासांमध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी। सोलापूर जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई। 6 तालुक्यातील 38 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं संकट। फेब्रुवारी महिन्यापासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू। सर्वपक्षीय उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, नागरिकांचा सवाल। मुंबईमध्ये सायन कोळीवाडा परिसरामध्ये गोळीबार। 1 जण जखमी, आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। धाराशिव जिल्ह्यामध्ये कोट्यवधींचे बोगस पीक विमा प्रकरण उघड। 24 जणांवरती गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार। अकोला जिल्ह्याच्या अकोट पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवकर एसीबीच्या जाळ्यामध्ये। सावकारीच्या प्रकरणामध्ये लाच घेताना केली कारवाई। रायगडच्या रोहामध्ये पोलिसांची धडक कारवाई। 1200 लिटर गावठी दारूसह इतर सामग्री नष्ट। नायर रुग्णालयाच्या 9व्या मजल्यावरती आग। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। यवतमाळच्या लोहारा एमआयडीसी परिसरातील डेकोरेशन साहित्य असलेल्या गोदामाला भीषण आग। हजारो रुपयांचे डेकोरेशन साहित्य जळून खाक। रायगडच्या खेड तालुक्यातील फुरुस नावनागर येथे 2 घरांना भीषण आग। आधी शॉर्ट सर्किट आणि नंतर सिलेंडरचे स्फोट। सुदैवानं जीवितहानी नाही। सीबीआयचे देशभरामध्ये 7 ठिकाणी छापे। नवजात बालकांच्या विक्रीचं रॅकेट उघड। सीबीआयकडून आतापर्यंत 7 जणांना अटक, यामध्ये 5 महिलांचा समावेश। ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांची संकल्पना असलेला माझा पुरस्कार सोहळा संपन्न। अभिनेता भरत जाधवला पहिला भरतरत्न पुरस्कार प्रदान। राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवरती 6 गडी राखून विजय। राजस्थानचा स्पर्धेतला सलग 4था विजय। आरसीबीच्या पराभवाची हॅट्रिक। राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीच्या सामन्यांमध्ये विराट कोहली आणि जॉस बटलरची शतकी खेळी। तर आयपीएलमध्ये विराटनं 8वं तर बटलरनं झळकावलं 6वं शतक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।